हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे गावात मतदानाच्या दरम्यान शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। यावेळी दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। या मतदान केंद्रावर सत्यजित पाटील सरोडकर यांचे बोगस प्रतिनिधी असून त्यांच्यावर कार्यवाही करणं अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही वेळ बंद ठेवलं होतं। यावरून सत्यजित पाटील सरोडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्याकरिता आले असा दोन्ही गट शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। दरम्यान पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। नाव सांगा। नाव दत्तात्रय पाटील, गाव साखराळे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास 6 बूथ आहेत। 58 ते 58, 59, 60, 61, 62 आणि 63। तरी या 6 बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे। त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सह्या केलेत आणि त्याच्यावरती जवळपास 2-2 मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत। हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सत्यजित सरोडकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ 2 आणि हे 2 असे 4 जण बसलेत। 2 बाहेर आत बसतायत, 2 बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत नेत आहेत। आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत। त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळं पोलीसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत। अशी परिस्थिती साखराळ्यातल्या बूथ क्रमांक 58 ते बूथ क्रमांक 63 झालेली आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोक वागत आहेत। म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे 6च्या 6 बूथमधल्या तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या। तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काय तक्रार घेऊ शकत नाही, तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे वरती करा। मग आम्ही त्यांना सांगितले की जोपर्यंत तुमचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही। आणि या पद्धतीनं मग सत्यजित सरोडकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे। अशी ही परिस्थिती आहे। तर या ठिकाणी हे वार्ड 58 ते 63 या 6च्या 6 ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे। याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही।